गणित भाग 1 चं जे पहिलं प्रकरण आहे त्याचा पहिला सराव संच आपण बघणार आहोत. प्रश्न असा आहे की पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्याच्याला त्यांनी काय की समनैसर्गिक संख्यांचा संच लिहा. तर आपण काय करणार, त्या संचाला नाव अगोदर देऊन घेणार. समजा आपल्या संचाचं नाव आहे ए. आपण शिकलो आहोत की संचाचं नाव देताना ते कॅपिटल लेटर्स मध्ये असावं, इंग्रजी मोठं अक्षर असावं त्यासाठी. मग समनैसर्गिक संख्या, समसंख्या म्हणजे कोणत्या की ज्या दोनाच्या पटीमध्ये येणाऱ्या असतात त्या. मग त्या किती आहेत तर अनंतापर्यंत आहेत. आणि नैसर्गिक संख्या ही अनंत आहेत. म्हणून आपण सुरुवात कशी करणार, पहिली समसंख्या 2, त्याच्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 10. तर अशा आपण कुठपर्यंत लिहिणार आहोत. मग ज्याला अंत नाही त्या, म्हणून आपण काय करतो, त्याला टिंब 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 लिहितो आणि अनंतापर्यंत आपण असं दर्शवतो. तर मित्रांनो, हा झाला तुमचा समनैसर्गिक संख्यांचा संच. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न काय आहे की 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच लिहा. मग आता मूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या की ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, शिवाय ती सम आहे. आपल्याला माहिती की 2, 3, 5, 7, 11 या सगळे मूळ संख्या आहेत. परंतु याच्यामध्ये आपल्याला काय माहित आहे की मूळ असलेली आणि सम असलेली अशी एकमेव संख्या आहे आणि ती आहे 2. म्हणून हा संच काय येईल आपला 2. या संचाला आपण काय नाव दिलं, बी. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो की मूळ संख्या कोणत्या तर 2, त्याच्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 11, 13 अशा अनेक मूळ संख्या आहेत, अनंत मूळ संख्या आहेत. मग तुमच्या लक्षात येईल की ही जी संख्या आहे या संख्येला 1 आणि फक्त 2नेच भाग जाईल, किंवा 3ला 1 आणि 3नेच जाईल. तसंच 5ला 1 आणि 5नेच जाईल, 7ला 1 आणि 7नेच जाईल. म्हणजे यांचे अवयव पडत नाही. या ज्या संख्या आहेत त्यांचे अवयव पडत नाही. अशा ज्या संख्या असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. या सर्व मूळ संख्यांमध्ये फक्त 2 ही एकमेव अशी संख्या आहे की मूळ संख्या तर आहेच, परंतु ती सम देखील आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे समजून घेणार आहोत की सममूळ संख्या फक्त 1 आणि एकच आहे आणि ती आहे 2. त्याच्यामुळे आपण काय केलं, बी या हे आपल्या संचाचं नाव देऊन मैरपी कंसामध्ये 2 हा एक घटक लिहिला. आणि या संचाला एक घटक संच असं देखील म्हणतात, ते आपण पुढे शिकणार आहोत. त्याच्यानंतर जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे, सर्व ऋण पूर्णांकांचा संच. मग आता आपल्याला माहिती आहे की ही जी आपली संख्या रेषा आहे, या संख्या रेषेवर उजवीकडे आपण या सर्व 1, 2, 3, 4 अशा धनपूर्णांक संख्या लिहितो आणि डावीकडे सर्व ऋण पूर्णांक संख्या लिहित असतो. मग आता रेषा आहे ती अमर्याद असते, म्हणजे इकडे ही वाढतच जाणार आहे, इकडे सुद्धा ही अमर्याद असते म्हणजे वाढतच जाणार. मग अशा किती ऋण पूर्णांक संख्या येतील तर त्या सुद्धा अनंतापर्यंत येतील. म्हणून आपण काय करूया, आपल्या या संचाचा तुम्ही कुठलंही इंग्रजी कॅपिटल लेटर या ठिकाणी वापरू शकतो. समजा एम मी वापरला तर मग सर्व ऋण पूर्णांक संख्या म्हणजे कशा, तुम्ही या पद्धतीने असं जर लिहिलं तरी चालेल किंवा असं जर लिहिलं तरी सुद्धा चालेल. म्हणून आपण काय लिहूया, -1, -2, -3, -4 अशा किती येतील तर त्या अनंतापर्यंत येतील. म्हणून हा सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच आपण लिहिला. त्याच्यानंतर संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. मग आता संगीता हे काही कोणत्या मुलीचं नाव नाहीये. आपण जे गाणी म्हणत असतो त्या गाण्यांमध्ये असलेले जे सूर आहे, सा रे ग म प ध नी, हे ते 7 सूर आहेत. तर आपण ते लिहूया. चला आपण या संचाला काय नाव देऊया आता, समजा एन हे नाव देऊया आपण, एन कॅपिटल अक्षर, त्याच्यानंतर मैरपी कंस, आणि हे सगळे जे सूर आहेत ते लिहायचे आपल्याला. पहिला सा, नंतर रे, सा रे, त्यानंतर ग म, सा रे ग म प, त्यानंतर प ध, सॉरी ध पाहिजे ना, धी नको, सा रे ग म प ध आणि नी असे ते सप्तसुरांचा हा संच येईल. 7 म्हणजे सप्त. लक्षात घ्या, आपण प्रत्येक घटक लिहिताना कॉमा करतोय, स्वल्पविराम देतोय, म्हणून या ठिकाणी हे देखील तेवढंच महत्वाचं आहे.
त्यानंतर काय, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आता काय आहे ते विधान आपण त्या अगोदर लिहून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे जाऊया आपण. विधान आपलं असं आहे की 4/3 हा क्यूचा घटक आहे किंवा नाही आहे म्हटलेलं त्यांनी आहे. मग इथे आपण इथेच उत्तर लिहू आपण की क्यू म्हणजे काय, हा आहे वास्तव संख्यांचा संच. सॉरी, क्यू हा परिमेय संख्यांचा संच आहे आणि परिमेय संख्या म्हटल्या की सर्व त्याच्यामध्ये येतात. म्हणून आपण काय लिहिणार, याचं उत्तर काय लिहिणार, 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. क्यूचा घटक आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या माहितीसाठी तुम्ही लिहून घ्या, क्यू म्हणजे काय, क्यूला म्हणतात परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच हे आपल्यासाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर चिन्हात लिहिलेले जे लिहायचं आपल्याला, ते दुसरं विधान काय आहे, -2 -2. त्याच्यानंतर हे जे चिन्ह आहे चा घटक असणे आणि जर त्याच्यावरची तिरपी रेषा असेल तर चा घटक नसणे. आणि इथे दिलेला आहे n, कॅपिटल अक्षर n. आणि आपल्याला माहिती आहे की n हा जो संच आहे तो आहे नैसर्गिक संख्यांचा संच आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 अशा सर्व धनपूर्णांक संख्या याच्यामध्ये येतात. म्हणजेच काय, मग -2 येतोय का बघा, इथे -2 आहे. -2 आहे का, नाही. मग आपण काय लिहिणार, ते -2 हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक नाही. इथे आपण -2 हा n चा घटक नाही. आपल्या माहितीसाठी आपण कंसामध्ये लिहूया, n ला काय म्हणतात, नैसर्गिक संख्यांचा संच. n बरोबर नैसर्गिक संख्यांचा संच. आणि तो काय असतो, तो असतो महिरपी कंसामध्ये 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो पुढच्या विधानाकडे जाऊया आपण. पुढचं विधान काय आहे की P बरोबर महिरपी कंसामध्ये काय म्हणतात ते, याचं वाचन कसं करतो आपण, P हा अशा सर्व P चा संच आहे की P ही विषम संख्या आहे. मग याचं विधान आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. कसं लिहिणार आपण ते विधान, संच P चे घटक P असे आहेत की संच, आपल्या संचाचं नाव P आहे, संच P चे घटक P असे आहेत की, कसे आहेत की P ही विषम संख्या आहे, की P ही विषम संख्या आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा दुसरा प्रश्न संपतो. आता मित्रांनो या ठिकाणी तिसरा प्रश्न जो आहे, कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. आता बघा, हा जो संच आहे हा गुणधर्म पद्धतीने आहे. मग P ही विषम संख्या, मग विषम संख्या कोणकोणत्या आल्या तर 1, 3, 5, 7, 9 अनंतापर्यंत येतात. मग अशा पद्धतीने जे तुम्हाला आवडतील असे दोन संच तुम्ही याच्यामध्ये एकदा त्याला
यादी पद्धतीने लिहा आणि एकदा त्याला गुणधर्म पद्धती. बघा आता हा जो संच आहे, हा संच जर आपण समजा यादी पद्धतीने लिहायला गेलं तर तो कसा येईल? पी हे आपल्या संचाचं नाव, मैरपी कंस टाकायचा आणि विषम संख्या, सर्व विषम संख्या म्हणजे 1 3 5 7 9 असा. तर अशा पद्धतीने तुम्ही आणखीन जे तुम्हाला जमतील असे 2 संच तुम्ही याच्यामध्ये लिहायचे. त्याच्यानंतर आपण जाऊया खालील संच यादी पद्धतीने लिहा. आपण यादी पद्धतीने लिहिताना काय लिहायचं आपल्याला तर बघूया. समजा भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता भारतीय सौर वर्ष म्हणजे काय तर याच्यामध्ये आपले जेवढे मराठी महिने येतात ते सर्व मराठी महिने याच्यामध्ये येतील. ठीक आहे, मग मराठी महिने आपण लिहूया इथे भारतीय सौर वर्षातील सर्व जे महिने आहेत त्यांची यादी आपण लिहिणार. मग आपण या संचाचं नाव काय देऊया? समजा ए हे नाव दिलं आपण. आता तुम्हाला मराठी महिने माहिती आहेत का? वर्गात राहिलो असतो तर तुम्हाला आता एकेकाला विचारलं असतं, पण तरी देखील तुम्ही हे बोलू शकतात. माहिती तुम्हाला बघा, चैत्र, त्यानंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद झालं नाही काय, श्रावण, भाद्रपद, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, कोणता राहिला आता? भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. झाले का 12? बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. समजा हे महिने लिहित असताना एखादा महिना आपण विसरलो, सुटलो, तर तुम्ही जो सुटायला असेल तो शेवटी जर लिहिला तरी सुद्धा चालेल. कारण आपल्याला माहिती आहे की यादी पद्धतीने ज्यावेळेस लिहितो तर त्या यादी पद्धतीने संच लिहित असताना संचातील घटक हा प्रत्येक घटक एकदाच आला पाहिजे आणि संचातील घटकांचा क्रम जरी मागे पुढे झाला, बदलला तरी सुद्धा चालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. बघा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच आपल्याला लिहायचा आहे. समजा आपण या संचाला नाव दिलं बी. आता एक एक या शब्दातील एक एक अक्षर लिहायचं आपल्याला. समजा सी हा पहिला अक्षर लिहिलं, सी. त्याच्यानंतर ओ आपण लिहिला, ओ. त्याच्यानंतर एम लिहिला, एम. त्याच्यानंतर पी लिहिला, पी. त्याच्यानंतर एल, एल लिहिला. त्याच्यानंतर ई लिहिला, ई. नंतर कोणता आहे तो? एम. एम अगोदर येऊन गेलाय म्हणजे तो लिहिण्याची गरज नाही, एम लिहिण्याची गरज नाही. ई, ई पण येऊन गेला म्हणजे तो सुद्धा लिहिण्याची गरज नाही. एन, एन नाही आलेला अगोदर, याच्या अगोदर आले नाही म्हणून तो एन लिहिणार आणि त्याच्यानंतर शेवटचं राहिलं अक्षर टी लिहिणार. तर लक्षात घ्या की जो शब्द असेल त्या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच आलं पाहिजे, पुन्हा पुन्हा आलेलं चालणार नाही. तसंच प्रत्येक घटक लिहिल्यानंतर स्वल्पविराम किंवा कॉमा द्यायला विसरायचा नाही. त्याच्यानंतर मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय की ज्याच्यामुळे माणसाला अनेक गोष्टींची जाणीव होते, संवेदनांची जाणीव होते. बघा, समजा आपण या संचाला नाव दिलं सी. सगळ्यात महत्वाचे जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते क्रम मागे पुढे झाला तरी सुद्धा चालेल. आता समजा मी डोळे लिहिले, डोळे. बघा, डोळे. डोळ्यांनी काय जाणवतं तुम्हाला? तर डोळ्यांनी तुम्हाला दिसतं, म्हणजे दिसण्याचं ज्ञान डोळ्यामुळे होतं. नाक, नाकामुळे तुम्हाला गंध कळतो, गंध.
म्हणजे येणारा गंध म्हणजे वास, तो कसा आहे, आंब्याचा वास येतो का, दहीचा येतो का, किंवा काही तळलेलं जातं का, तर हे नाकापुढे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर बघा कान, नाक, कान, डोळे, त्वचा, कानामुळे तुम्हाला ऐकायला येतं, त्याच्यामुळे कान ज्ञानेंद्रियामध्ये येतं. त्याच्यानंतर जिभेमुळे तुम्हाला म्हणजे आपल्याला चव कळते, आंबट, गोड, तिखट, खारट, कडू, है ना, जीभ. आता काय राहिलं बरं, एक राहिलं आता त्वचा. त्वचा, त्वचेमुळे तुम्हाला, आता समजा हिवाळ्याचे दिवस आहेत, तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण म्हणतो की थंडी वाजते, हे कशावरून जाणवतं तुम्हाला, तर आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला बाहेरचा गारठा जाणवतो, थंड वाटायला तुम्हाला आपण तो थंडी पडली आहे. त्याच्यानंतर चिमटी घेतली, तर चिमटी घेतल्यानंतर आपल्याला कळतं कोणीतरी आपल्याला चिमटी घेतली. तर अशा पद्धतीने ज्यांच्यामुळे ज्ञान आपल्याला कळतं, की हा दिसतं, गंध येतो, ऐकायला येतं, तो चव कळते, अशी सगळी ज्ञानेंद्रिय आपण याच्यामध्ये, असे पंच ज्ञानेंद्रिय आपल्याकडे आहेत. काय म्हणतात त्यांना, पंच ज्ञानेंद्रिय. पंच म्हणजे पाच, पंच ज्ञानेंद्रिय या शब्दांची सवय पण आपल्याला असली पाहिजे लिखाणाची. पंच यांना काय म्हणतात, पंच ज्ञानेंद्रिय. त्याच्यानंतर आता आपल्याला 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच लिहायचा आहे. मूळ संख्यांच्या विषयी आपण अगोदर शिकलो की अशा संख्या की ज्या संख्यांना एक आणि फक्त त्याच संख्येने भाग होतो. मग आपण इथे पुन्हा लिहतो संच, तर बघा 2 हा येतो, त्याच्यानंतर 3 येतो, त्याच्यानंतर येतो 5, त्याच्यानंतर येतो 7, 7 नंतर येतो 11, 11 नंतर कोणता येतो 13, 13 नंतर 14 येईल का, नाही, 14 बघा बेसाठी 14, 15 नाही, 3 5 15, 16 येईल, नाही येणार, बेआटी 16, 8 2 16, 4 चौक 16, नाही चालणार. नंतर 16 झाला 17, 17ला 1 आणि 17 ने भाग जाऊ, नंतर 18 नाही येणार, 19 येईल. तर अशा पद्धतीने 1 ते 20 मधील या सर्व मूळ संख्यांचा संच आपण लिहिला. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो बघा, पुन्हा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आपण 10 पद्धतीने समजा, त्याच्यापैकी हा एकालाच भाग जाणार आहे, त्याच्यामुळे तो काही मूळ संख्येमध्ये येत नाही. या दोनाचा विचार करूया आपण, याला 2 1 आणि 2 ने भाग जातो, 3ला 1 आणि 3 ने, 4ला बघा 1 आणि पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो, 4 ने भाग जातो, 5ला 1 आणि 5 ने, 6ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, 7ला 1 आणि 7 ने जातो, 8ला 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो, 9ला 1 ने जातो, 3 ने जातो, 9 ने जातो, 10ला 2 ने, 1 पण 2 पण, त्याच्यानंतर 5 आणि 10. मग तुमच्या लक्षात येईल की बा इथे फक्त 1 आणि 2 म्हणजे या दोनच संख्येने भाग जातो, त्याच्यानंतर 3 आल्या, नंतर 5 आला, त्याच्यानंतर 7 आला, त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर नाही. हे झाले आपले 1 ते 10 मधले मूळ संख्या आपण लिहिल्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही देखील 11 ते 20 मधल्या ज्या मूळ संख्या आहेत त्या लिहून घ्या, आणि म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. त्याच्यानंतर बघा पृथ्वीवरील खंडांचा, आपण आता 5व्या प्रश्न लिहिला, पृथ्वीवरील खंडांचा संच. समजा या संचाला आपण आता ई हे नाव दिलं. लक्षात घ्या, अक्षर कुठलंही लिहिलेलं चालतं. मग आपण आता या पृथ्वीवरील किती खंड आहेत, तर त्या खंडांची नाव आपण याच्यामध्ये क्रमाक्रमाने लिहिणार, आणि प्रत्येक खंडाचं नाव लिहिल्यानंतर स्वयंपाक करत जाणार. मग त्यातला पहिला खंड आशिया खंड येतो. कोणता येतो, आशिया. आपण कोणत्या खंडात राहतो, आपण आशिया खंडामध्ये. बघा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नंतर चीन, हे जे देश आहेत ते आपल्या आशिया खंडामध्ये येतात. नंतर आफ्रिका खंड, आफ्रिका, आफ्रिका आफ्रिकाच, आफ्रिका खंड. त्याच्यानंतर येतो युरोप खंड, माहिती आहे आफ्रिका खंड जो काळ्यांचा आहे. साधारण त्याच्यामध्ये येतो साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर मला वाटतं केनिया वगैरे हे त्याच्यामध्ये येतात.
नंतर युरोप हा श्रीमंत राष्ट्रांचा देश आहे, ज्याच्यामध्ये जर्मनी आहे, इटली आहे, फ्रान्स आहे, नंतर इंग्लंड आहे, ब्रिटन, म्हणजे ही जी राज्य आहेत ही जी देश आहेत ते त्याच्यामध्ये येतात युरोप खंड. त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया. तुम्ही आता क्रिकेट मॅच पाहत असाल, भारत ऑस्ट्रेलियामध्ये गेलेला आहे. पहिल्या 2 वनडे मॅच मध्ये आपण बोंब पाडली, पण आज ते तिसरे जिंकलेत ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर अंटार्क्टिका, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. हिला पहिली विलांटी पाहिजे. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका असे एक खंडचा संच कोणकोणते बघा. एक आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. चला तर गुणधर्म पद्धतीने आपल्याला हा संच लिहायचा आहे. आपल्या संचाचं नाव त्यांनी ए देऊनच ठेवलं आहे ना, हे आहेच, त्याच्यामुळे आपण संचाचं नाव एस लिहिणार. तर मित्रांनो तुमचं लक्ष देईल बघा, हे जे संचातले जे घटक आहेत ते घटक कसे आहेत बघा. इकडे लिहू आपण बाजूला. समजा 1, एकाचा वर्ग 1. त्याच्यानंतर 4 म्हणजे काय हो, 2चा वर्ग. 9 म्हणजे काय, 3चा वर्ग. 4 म्हणजे आपलं 16 म्हणजे काय, 4चा वर्ग. त्याच्यानंतर 25 म्हणजे काय हो, 5चा वर्ग. 36 म्हणजे 6चा वर्ग. 49 म्हणजे 7चा वर्ग. 64 म्हणजे 8चा वर्ग. 81 म्हणजे 9चा वर्ग. आणि 100 म्हणजे काय, 10चा वर्ग. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 1 ते 10 या संख्यांचा वर्ग याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि म्हणून हा जो संच आहे तो संच कसा येणार, तर ए हा अशा सर्व एक्सचा संच आहे की एक्स हा कसा आहे, तर इथे बघा हा 1, 2, 3 हे काय आहेत, या नैसर्गिक संख्यांचा संच आहे ना. नैसर्गिक संख्यांचा संच यांनी दाखवतात. मग आपण त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण काय करूया, स्मॉल लेटर एन वापरूया, एनचा वर्ग. आणि हा जो एन काय आहे, तर एन हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे, म्हणजे कॅपिटल एनचा घटक आहे. शिवाय तो कसा आहे, 10च्या बरोबर किंवा 10 पेक्षा लहान आहे. म्हणजेच आपण काय लिहिणार ते, n is less than or equal to 10 पेक्षा लहान किंवा 10च्या बरोबर आहे. अशा पद्धतीने हा संच आपण गुणधर्म पद्धतीने लिहिला. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो की 1 ते 100 हा हे जे घटक दिले त्याच्यामध्ये हे सर्व 1 ते 10 या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचे ते वर्ग आहेत. मग समजा हा 1 आपण हा n आहे, हा पण n आहे, कारण या सर्व नैसर्गिक संख्या आहेत, या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. मग या सर्व नैसर्गिक संख्यांसाठी आपण काय म्हटलं, आपण समजा n म्हटलं आणि हा n काय आहे, तर तो नैसर्गिक संख्या संचातील घटक आहे. म्हणजे हा n 1 पण असू शकतो, तो 2 असू शकतो, 3 असू शकतो, तो 4 असू शकतो. पण आपण या ठिकाणी n हे अक्षर वापरलं. आणि n म्हणजे काय, तर n हा मोठा n म्हणजे नैसर्गिक संख्या संचातील घटक आहे. तर a हा अशा सर्व एकचा संच आहे की x बरोबर n चा वर्ग. n हा n चा घटक आहे. स्मॉल n लहान अक्षर n म्हणजे काय, 1, 2, 3 त्यापैकी कोणताही एक. आणि n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या संचातील घटक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या संचाकडे आपण जाऊया. b बरोबर b. आपल्या संचाचं नाव b दिलेलंच आहे त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहिताना सुद्धा आपल्याला b लिहावं लागेल. आता तुमचं लक्षात येईल बघा, या ठिकाणी आपण हे पुसून टाकूया अगोदर. इथे बघा की हा जो 6 आहे, हा 6 कसा आहे, तर एक एक आपण लिहूया. इथे बघा, हा 6 म्हणजे 6 गुणिला 1. 12 म्हणजे काय, 6 गुणिला 2.
त्याच्यानंतर 18 म्हणजे काय 6 गुणिला 3. त्याच्यानंतर 24 म्हणजे काय 6 गुणिला 4. त्याच्यानंतर 30 म्हणजे काय हो 6 गुणिला 5. 42 म्हणजे 6 गुणिला 6 सॉरी 36 आला नाही का ओके इथे लिहूया आपण 36 म्हणजे 6 गुणिला 6. त्याच्यानंतर 42 म्हणजे काय 6 गुणिला 7 आणि शेवटचा काय 48 म्हणजे काय 6 गुणिला 8. तुमचं असं लक्षात येईल की या प्रत्येक ठिकाणी 6 हा एक घटक सामायिक आहे. हा प्रत्येक घटक काय आहे सामायिक आहे. 6 6 6 सर्व ठिकाणी 6 6 आलेले आहे. म्हणजे त्याच्याऐवजी आपण n हे अक्षर वापरणार बरोबर. तर आणि सॉरी हा प्रत्येक ठिकाणी 6 कॉमन आहे ना त्याच्यामुळे तो आपण घेणार एकचदा. आणि हे जे संख्या आहेत बघा 1 2 3 हे बदलते. मग तो बदलताय ना त्याच्या ठिकाणी आपण काय वापरणार n वापरणार. आणि हा जो n आहे तो n काय आहे तर तो नैसर्गिक संख्या संचातील आहे. तर या सगळ्या गोष्टीत आपण इथे याचा वापर करणार. कसं करणार मग आता इथे b बरोबर b हा अशा सर्व x चा संच आहे की x बरोबर काय x बरोबरला 6n हा 6n. त्याच्यानंतर अट काय हा n म्हणजे काय आहे हो की हा जो छोटा n आहे तो n चा घटक आहे. शिवाय जास्तीत जास्त कुठपर्यंत आला तो 8 पर्यंत 1 ते 8 म्हणजे 9 पेक्षा लहान. म्हणजेच काय ना आपण n इज लेस दॅन n हा 9 पेक्षा लहान आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरा संच आपण काय केला गुणधर्म पद्धतीने लिहिला आहे. आपण आता याला काय करूया थोडंसं वर सरकवून घेऊया. ठीक आहे जाऊया आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न काय सांगतो C बरोबर SMILE. मग तुमचं लक्षात येईल स्माईल स्माईल म्हणजे हसणे हसणे या शब्दातील ही अक्षर आहेत. मग असा संच लिहिणं फार सोपं. C बरोबर काय आहे की याच्यातला प्रत्येक घटक हा स्माईल या शब्दातील अक्षर आहे. मग आपण असं लिहूया की हा प्रत्येक घटक जो आहे नवीन आपल्याला प्रत्येक घटक जो आहे त्याला आपण x मानूया. C अशा सर्व x चा संच आहे की x हे स्माईल या शब्दातील आता इथला कॉमन काढून टाकायचा S M I L E स्माईल या शब्दातील अक्षर आहे. या शब्दातील अक्षर आहे. ठीक आहे आणि आता शेवटचा काय शेवटचा शब्द रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि हा इथे एक आहे आणखी नाही का हा पण आहे इथे एक आहे अजून. ओके ठीक आहे आपण त्याला पण घेऊ. अच्छा हा तर रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सगळे काय आहेत हे आपल्या आठवड्याचे वार आहेत. मग तो ही लिहिणं या वरच्या प्रमाणे आपण त्याला लिहू शकतो. डी हा अशा सर्व एक्स वाय जे तुम्ही इथे स्मॉल लेटर कुठेही वापरू शकतात. समजा आपण वाय म्हटलं आता इथे अशा सर्व वायचा संच आहे की वाय हा आठवड्यातील कोणताही एक दिवस आहे. वाय हा आठवड्यातील दिवस आहे. आणि शेवटचा अक्षर आता x बरोबर EAET. तुमचं लक्षात येईल की हे जे शब्द आहेत हे या ए आणि टी पासून कोणते कोणते शब्द तयार होते बघा. ईट ईट म्हणजे खाणे. त्याच्यानंतर टी म्हणजे TEA. आणखी कोणता येईल कोणता राहील आता पहिला हा समजा हेच आपण लिहूया EAT8.
अशा 3 शब्दांमधले ते अक्षर आहे. म्हणून आपण काय लिहिणार आहे, 1, 6 अशा, इथे आता कुठला वापरूया आपण, समजा पी वापरूया. चला पी, अशा सर्व पीचा संच आहे की पी हे तीनही शब्द तुम्ही याच्यामध्ये लिहा. मग त्याच्यामध्ये आपण लिहूया हे ईट किंवा हे ईट किंवा कोणता दुसरा शब्द टी, टी म्हणजे काय, चहा, किंवा कोणता शब्द एट या शब्दातील अक्षर आहे. या शब्दातील अक्षर आहे. अशा पद्धतीने आपला हे पहिल्या प्रकरणाचा जो पहिला सराव आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, व्यवस्थित वहीवर लिहून घ्या, पाटीवर सराव करा.